एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। डॉक्टर शिरीष वळसनकर आत्महत्या प्रकरणी आता अपडेट आले। आरोपी मनीषा मानेचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला। आरोपीचे वकील प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आलाय। मनीषा माने सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये। आज जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। आरोपी मनीषा मानेचा जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे, त्यामुळे आता जामिनाच्या सुनावणी संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दिलासा मिळतो की आणखीन कोठडीमध्ये वाढ होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। संशयित आरोपी मनीषा मानेने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्या सोबत जोडलेत। अनिकेत, आरोपी मनीषा मानेने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केलाय, काय सविस्तर अपडेट? नक्कीच, कारण आपण जर पाहायला गेलं तर सोलापुरातील जे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसनकर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी ज्या मनीषा माने होत्या, त्यांनी जो आहे तो आज जामिनासाठी न्यायालयात जो आहे तो अर्ज दाखल केलेला आहे। खरं तर आपण बघितलं गेलं तर संशयित आरोपी म्हणून मनीषा माने यांना जे आहे ते कोर्टाने जे आहे ते 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावली होती। मात्र आता त्यांनी जे आहे ते आज त्यांच्या जे आरोपीचे वकील आहेत प्रशांत नवगिरे त्यांच्या मार्फत जामिनीसाठी जो आहे तो अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर बहुचर्चित असलेल्या या प्रकरणात आता महिला मनीषा माने जे आहेत ते जामिनासाठी अर्ज केलेला चित्र आपल्याला दिसून येते। त्यामुळे त्यांना जामिनासाठी जामीन मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। करण अगदी अनिकेत, आगामी काळात काय घडामोडी या संदर्भात कायदेशीररित्या घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।